हॅलो हॅलो हा मॅडम. कोणती स्क्रीन दिसते रे? ब्लॅक ब्लॅक दिसते का स्क्रीन? हा ब्लॅक दिसते. लिहिलं का ते स्टायरीन कन्वर्ट इनटू पॉलिस्टायरीन लिहिलं? हॅलो स्टायरीन पॉलिस्टायरीन लिहिलं का? नो मॅम. नाही मॅडम. लिहा. त्याच्याकडे दुसरं त्याच्या खाली एक्झाम्पल लिहा. स्टायरीन डॅश पॉलिस्टायरीन. स्टायरीन बाणावरती पॉलिमरायझेशन म्हणायचं, पॉलिस्टायरीन असं म्हणायचं. पुढे आणखी तिसरं एक्झाम्पल आहे. फिनिल क्लोराइड बाणाच्या वरती पॉलिमरायझेशन लिहायचं, त्याच्या पुढे लिहायचं पीव्हीसी. पीव्हीसी पीव्हीसी. आणि हे बघा ही केमिकल रिएक्शन लिहा. ही केमिकल रिएक्शन लिहा. जोहर सिंगल बॉन्ड आहे ना तिथे. सिंगल बॉन्ड येणार आहे इथे. ओके नेक्स्ट लिहिलं का ते? हॅलो यस मॅम. हा पीव्हीसी एक्झाम्पल लिहिलं ना, ऍडिशन पॉलिमरायझेशनचं पीव्हीसी एक्झाम्पल लिहिलं का नाही? यस मॅम. लिंक नाही लागल्यासारखे वाटायला लागले बघा. नेक्स्ट को ऍडिशन पॉलिमरायझेशनचा टाइप आहे हा कोपॉलिमरायझेशन. सेकंड म्हणून लिहू नका. हे फर्स्ट आहे ना ऍडिशन पॉलिमरायझेशन, याचा एकच पॉइंट आहे इथं कोपॉलिमरायझेशन. राईट करा कोपॉलिमरायझेशन. हे परीक्षेला कधीही पडणार नाही, पण असावं तुमच्याकडे म्हणून मी द्यायला लागले. जुन्या सिलेबसला होतं, एखाद्या वेळेस टाकलं गेलं तर बघायला आहे. असं फक्त लिहून काढायचं. ही रिॲक्शन लिहायची नाही. इथं ब्युटॅडाईन म्हणायचं, स्टायरीन म्हणायचं आणि बुनायस. कारण बुनायस असा प्रश्न विचारलेला होता 2 वर्षापूर्वी. बुनायस इज अ टाइप ऑफ डॅश डॅश टाइप ऑफ पॉलिमरायझेशन. तर ऍडिशन पॉलिमरायझेशन याच्यासाठी लागणार आहे. हे बघा इथपर्यंत डेफिनेशन लिहायची आणि ब्युटॅडाईन प्लस स्टायरीन दॅट गिव्स बुनायस असं लिहा फक्त. अजून एकदा सांगू का? ऐका. कोपॉलिमरायझेशनची डेफिनेशन इथपर्यंत लिहायची. एक्झाम्पल म्हणायचं ब्युटॅडाईन प्लस स्टायरीन दॅट गिव्स बुनायस. ही केमिकल रिएक्शन लिहायची नाही. राईट इट. मॅडम डेफिनेशन कुठली लिहायची? हे बघा हे कोपॉलिमरायझेशन आहे ना राजा,
ते कोपॉलिमरायझेशनची डेफिनेशन इथनं चालू होती. ए शब्द आहे का ए, तिथपासून कोपॉलिमरायझेशन इथपर्यंत लिहायचं वहीमध्ये. एखाद्या वेळेस विचारलं गेलं तर, ऍक्च्युअली विचारणार नाहीत पण असावं, कारण जुन्या सिलेबसला होतं. एखाद्या चुकून पडला केला तर उपयोगी पडेल तुम्हाला. इथपासून इथपर्यंत डेफिनेशन लिहायची, परत एक्झाम्पल म्हणायचं. एक्झाम्पल मध्ये ब्युटॅडाईन प्लस स्टायरीन दॅट गिव्स बुनायस असं फक्त लिहा. ही रिॲक्शन लिहायची नाही, फक्त ही नावं लिहायची खालचे. लिहा पटपट. एकच मिनिट. झालं का रे? किती किती वेळ लिहिताय? झालं. 2-3 लिहिताय. झाले. हा, आता हे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन असं हेडिंग लिहा आणि इथपर्यंत हे इथपर्यंत सगळंच लिहायचं. इथपर्यंत. आणि इथलं खालच्या रिएक्शन मध्ये मात्र फक्त हेक्सामेथिलीन डायमाइन प्लस ऍडिपिक ऍसिड दॅट गिव्स नायलॉन 6,6. कारण असं तुम्हाला एमसीक्यूज विचारतील, नायलॉन 6,6 इज एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ पॉलिमरायझेशन. तिथं उपयोगी पडेल तुम्हाला. काय लिहायचं? हे सगळं लिहायचं, हे रिॲक्शन सह लिहायचं आणि नंतर फक्त याची फक्त ऍडिशन लिहायची. राईट इट.
झालं. झालं मॅडम. सर्वांचं झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, आता हा डिफरन्स लिहा. पॉलिमर इज नॉट एक्झॅक्ट शब्द आहे बघा, इथं गेले अर्धा शब्द एक्झॅक्ट, EXACT एक्झॅक्ट. आणि इथं मोनोमर कंटेन फंक्शनल ग्रुप असा शब्द आहे. काय लिहायचंय? इथं एक्झॅक्ट असा शब्द, एक्झॅक्ट मोनोमर, हे पूर्ण डिफरन्स लिहून काढा नोटबुक मध्ये. इथला अर्धा शब्द गेलेला सांगितलाय फक्त मी तुम्हाला, इथं एक्झॅक्ट शब्द आहे. आणि इथं फंक्शनल शब्द, इथं फंक्शनल कर्सर आहे तिथं. हा पूर्ण डिफरन्स लिहून काढायचा. परीक्षेला डिफरन्स विचारणार नाहीत, पण याच्याशी रिलेटेड MCQs 1-2 पडणार नक्की. मॅडम एकच लेसन केलं, आम्हाला शिकवलं नाही. उद्याच्या पेपरचा आणि बाकी लेसन तुमची तुम्ही करा म्हणतात. बरोबर. बाकी सगळी रिव्हिजन केलं पाहिजे ना. मॅडम इथं काय शब्द लिहिला? हॅलो, एक्झॅक्ट. आणि इथं काय लिहिला? फंक्शनल. व्हेरी नाईस, व्हेरी गुड स्टुडंट.
Is it over? झालं. झालं हा Yes, ma'am. नाही झालं का लिहा. झालं मॅम. हा हे बघा हे दोन लिहा फक्त. इथं यूज शब्द आहे बरं का, उमटला नाही त्याच्यानं. इट कॅन बी यूज अगेन अँड अगेन. यूज शब्द यूज ऐकता येणार आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. हा इथं यूज शब्द आहे आणि शेवटचं नका लिहू, फक्त हे दोन लिहा. इथं एक्झाम्पल वाढवता का, म्हणजे परत उत्तर लिहिताना तुम्हाला सोपं जाईल ना एमसीक्यूज मध्ये. पीव्हीसी, पॉलिथिन आणि आपण बुनायस एक लिहिले बघा, इथं तुम्हाला दाखवते मी. इथं बुनायस, बुनायसला दुसरं नाव आहे जीआरएस. परत स्टायरीन, मग अशी लिहिलेत ना ऍडिशनची नावं, ती इथं लिहा परत. मग उत्तरालाच पटकन तुम्हाला सापडून जाईल. आणि बेकॅलाइट, नायलॉन 66 एक्झाम्पल वाढवायचा. एक्झाम्पल सांगा मॅडम. इथपर्यंत आलात करे. हॅलो, इथपर्यंत आलात का? होय. Yes, ma'am. हा आता ह्याचं ऍडिशन मध्ये एक्झाम्पल लिहा. ऍडिशन मध्ये लिहा. हे बघा, पॉलिस्टायरीन, POLYSTYREN, पॉलिस्टायरीन. बुनायस, BUNA, बुनायस. आता कंडेन्सेशन मध्ये एक्झाम्पल लिहा. बेकॅलाइट, नायलॉन 66, नायलॉन 66. ओके. झालं. हॅलो, Ma'am. झालं करायचं? येस मॅम. Yes, ma'am. ओके.
Next heading, degree of polymerization. Degree of polymerization. Degree of polymerization. लिहिलं का हेडिंग? नवीन पॉइंट आहे हा, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. मी सिलेबस कडे चालले आता. सिलेबस मध्ये तुम्हाला दाखवते आपण काय काय घेतलं. आतापर्यंत आपलं हे पॉलिमरायझेशन झालंय आणि टाइप ऑफ पॉलिमरायझेशन झालंय. आता आपण पाहणार आहोत डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. आता त्याच्यामध्ये डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन डेफिनेशन बघा. Average number of repeating unit in chain. Average number of repeating unit in chain form in polymer is known as degree of polymerization. आहे अशी डेफिनेशन लिहून घ्यायची. प्रॉब्लेम शिकताना ही डेफिनेशन आपोआप कळते. ह्याच्यावरती प्रॉब्लेम आहे. मी प्रॉब्लेम शिकवायला लागले ना, डेफिनेशन आपोआप कळून जाते. ही डेफिनेशन लिहा आणि हा फॉर्म्युला लिहा. डेफिनेशन लिहा, त्याच्या पुढे मी सांगते. ओके. हा, नेक्स्ट लाइन, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. नेक्स्ट लाइन लिहा, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन is indicated by small n. A small n. Next, short form of degree of polymerization. Short form, SHORT. Short form of degree of polymerization. Short form of degree of polymerization is इथं आहे बघा DP, कॅपिटल D कॅपिटल P, DP. Next line, following formula is used to calculate degree of polymerization. Calculate degree of polymerization. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे स्मॉल n. फॉर्म्युला काय बनेल रे? n इज इक्वल टू, इथला फॉर्म्युला लिहू नका, n इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन M नॉट. n इज इक्वल टू, नीट लिहून घ्या, कारण बाकीची उत्तर तुम्ही ऑनलाईन कुठली तरी बघून लिहू शकाल, पण प्रॉब्लेम काय तुम्हाला ऑनलाईन सापडणार नाही. आणि सापडलं तरी ते कुणीतरी काहीतरी चुकीचा बरोबर सोडवलेला असेल का नाही मला माहिती नाही, पण आपल्याला प्रॉब्लेम सोडवता यावे लागतात, तर तुम्ही स्कोर करू शकाल. n इज इक्वल टू M कॅपिटल M अपॉन M0. M अपॉन M0. नेक्स्ट लाइन, अजून एक दोन लाईन जागा सोडून खाली द्या. n इज इक्वल टू डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. n इज इक्वल टू डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन
capital M is equal to molecular weight of polymer. Molecular weight of polymer. M0 is equal to molecular weight of monomer. Molecular weight of monomer. लक्ष द्या, आतापर्यंत मी एकही क्वेश्चन पेपर असा केमिस्ट्रीचा बघितलेला नाही की ज्याच्यामध्ये डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनचा प्रॉब्लेम विचारलेला नाही, आणि आता सुद्धा असा पेपर निघणार नाही की ज्याच्यामध्ये याच्यावरचा प्रॉब्लेम दिलेला नसणार आहे. 100% प्रॉब्लेम असणार आहे. 3 मार्काला विचारला जायचा, पण मुलं डिवाइड करताना बरोबर विरुद्ध डिवाइड करायची. M0 अपॉन M करायची. एक 100 पेपर मध्ये 60 पेपर चुकीचे निघतात, एवढं सोपं असून सुद्धा. चला आपण आता सोडून बघूया प्रॉब्लेम. येते का सोडवता? इथे युनिव्हर्सिटीच्या पेपरला पडलेले प्रॉब्लेम इथं मी घेतलेले. आपल्याला असलं ग्रॅम वगैरे काय पाहिजे का रे? मॉलिक्युलर वेट ग्रॅम मध्ये असते का? हा, हॅलो, मॉलिक्युलर वेट ग्रॅम मध्ये वगैरे नसतंय, युनिट नसतं. हा, युनिट नसतंय. त्यामुळे दुसरं काय ग्रॅम मध्ये वगैरे दिलं तर त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. मग काय पाहिजे आपल्याला? एक मॉलिक्युलर वेट मोनोमरचं एक पाहिजे, मॉलिक्युलर वेट पॉलिमरचं एक पाहिजे. हा फॉर्म्युला आपण वाचूयात. 42 ग्रॅम ऑफ प्रोपीन. इज इट पॉलिमर? प्रोपीन हे पॉलिमरचं नाव आहे का? नाही. ज्या शब्दाला पॉली शब्द लागलेला असतो तो पॉलिमर आहे असं ओळखायचं. हा मोनोमर आहे. मग प्रोपीन हा गॅस वॉज पॉलिमराइज्ड बाय चेन पॉलिमरायझेशन टू फॉर्म पॉलिमर ऑफ मॉलिक्युलर वेट 29000. कॅल्क्युलेट डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. मी तर आता सांगितलं तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून 42 ग्रॅम कडे. इथं तर किंमत एकाचीच दिलेली आहे. काय करावं लागेल सांगा बरं बघू. मॉलिक्युलर वेट, हा, ह्या मोनोमरचं मॉलिक्युलर वेट द्यावंच लागतं का रे? हा, केमिकलच्या नावावरून मॉलिक्युलर वेट काढता येतं, पण पॉलिमरचं काढता येत नसतं. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? कारण पॉलिमर मध्ये किती मोनोमर एकत्रित आलेत आपल्याला माहितच नाही ना. एम आय करेक्ट? हा, प्रश्न काय आहे? मोनोमरचं मॉलिक्युलर वेट काढता येतं पण पॉलिमरचं नाही. का बरं काढता येत नाही? कारण पॉलिमर तयार होताना किती मोनोमर एकत्रित आलेत हे आपल्याला माहिती नसतंय, पण मोनोमरचं मात्र माहित असते. हा मोनोमर आहे म्हणजे त्याचं मॉलिक्युलर वेट एवढं असतं, हे फिक्स. प्रोपीनला कुठं जरी नेला तरी त्याचं मॉलिक्युलर वेट तेवढंच असणार आहे. पण 4 प्रोपीन एकत्रित येऊन तयार झालेल्या पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट वेगळं असणार आहे. 100 प्रोपीन एकत्रित येऊन तयार झालेल्या पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट वेगळं असणार आहे. 3 पॉलिमर एकत्रित येऊन तयार झालेल्या पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट वेगळं असणार आहे. त्यामुळं प्रोपीन मोनोमर हा तोच असणार आहे, मात्र पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट हे चेंज आहे. म्हणून त्यांनी आपल्याला पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट इथं दिलेलं आहे. कुणाचं आयडेंटिफाय करायचं? पॉलिमरचं. आता मोबाईल वरती टाकायचं मॉलिक्युलर वेट ऑफ प्रोपीन, सर्च करायचं, मला सांगा. 42. सर्वांचं आलं का? सर्वांना येते का बघा सर्च करायला? इथलं स्पेलिंग बघायचं. प्रोपीन येत
येतंय का? येतंय का रे? हॅलो 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 42.08. सर्वांना सर्च करायला येते का मोबाईल मध्ये? 42.08. येतंय ना? बरोबर आहे ना? Yes, ma'am. बरोबर. हा 42 मग 08 आहे म्हणल्यानंतर राऊंड फिगर 42 पकडा चालतंय. आता काय भागिले काय करावं लागेल? मॉलिक्युलर वेट M0 किती आलं तुमचं? M0 42. हा M0 म्हणजे प्रोपीन म्हणजे मोनोमर आला 42. पॉलिमरचं किती आलं? 29,000. 29,000. रोल नंबर 36 श्रेयश. रोल नंबर 36 श्रेयश. रोल नंबर 33 रितेश जाधव. Yes, ma'am. What is molecular weight of monomer here? 42. हा आणि पॉलिमरचं रे? 29,000. हा व्हेरी नाईस. आता त्यानंतर प्रतीक यादव. Yes, ma'am. हा पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट कुठल्या लेटरने दाखवलं जातं? पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट कोणत्या लेटरने दाखवलं जातं? ओके अजून एकदा बघूयात आपण. हा फॉर्म्युला होता n is equal to m upon m0. लिहिले की नाही नोटबुक मध्ये? Yes, ma'am. हा काय लिहिलंय फॉर्म्युला? n is equal to हे बघा 0 म्हणजे छोटा. Capital M upon 0 म्हणजे छोटा. 0 म्हणजे छोटा ह्याच्यावर लक्षात ठेवायचं. आणि कधीही मोठ्याला छोट्याने भागायचं असतं असं लक्षात ठेवायचं. म्हणजे मोठी संख्या अंशस्थानी, छोटी संख्या छेदस्थानी असं तरी लक्षात ठेवा. मोठी संख्या अंशस्थानी, कारण पॉलिमर कधी पण मोठाच असतो मोनोमर पेक्षा. बरोबर आहे का? कन्फ्युजन झालं, फॉर्म्युला नाही आठवला तर मोठी संख्या भागिले छोटी संख्या करायचं. मोठी संख्या अंशस्थानी घ्यायची, छोटी संख्या छेदस्थानी घ्यायची. म्हणजे पॉलिमर वरती आणि मोनोमर खाली. हा मग काय भागिले काय येईल इथं? 29,000 upon 42. 42. गुड. 29,000. हा हा आता हे सांगा 10⁵ म्हणजे किती? आता ह्याचा पॉलिमर हा पॉलिस्टायरीन आहे, तर मोनोमरचं नाव काय असेल रे? स्टायरीन. आता स्टेरीनचं तुम्ही नेट वरती टाकलं का स्टेरीनचं मॉलिक्युलर वेट दिसेल तुम्हाला. मग हे 10⁵ म्हणजे याच्यावरती 5 झिरो द्यायचे. 5 झिरो भागिले स्टेरीनचं मॉलिक्युलर वेट काढायचं. ह्याचं जे उत्तर येईल तेच काय असणार आहे? डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन असणार आहे. कळतंय का नाही? का डोक्यावरून जाते? हॅलो कळतंय. हा वैष्णवी कुलकर्णी. वैष्णवी. Yes, ma'am. हा मोनोमर पॉलिमर अंशस्थानी लिहायचा की मोनोमर? Polymer. हा आणि पॉलिस्टायरीन मध्ये स्टेरीन हा मोनोमर आहे का पॉलिस्टेरीन हा मोनोमर आहे? Styrene. गुड. मग हे 10⁵ डिवायडेड बाय या स्टेरीनचं मॉलिक्युलर वेट. हा आता मी नाही शिकवणार, तुम्ही आता मला हा तिसरा प्रॉब्लेम शिकवायचा. हा बोला रे, आपल्याकडे टाइम नाही. Who is a polymer? Polyethylene. Polyethylene. Who is a Polyethylene. monomer? Who is a monomer? Ethene. Ethene. पॉलिमरचं मॉलिक्युलर वेट किती आहे? 24,000. 24,000. 24,000. हा डिवायडेड बाय 24,000. इथिनचं मॉलिक्युलर वेट जे आहे ते
नेटवरती आपलं मॉलिक्युलर वेट हे व्यवस्थित सर्च करायचं आणि जर नाही सर्च करता आलं तर केमिकल फॉर्म्युल्यावरून काढायला शिका. आणि जे पहिले पडलेले एक्झाम्पल आहेत ना त्याच्याशी रिलेटेडच पडत असते फायनलला सुद्धा. एवढ्यांची जरी मॉलिक्युलर वेट तुम्हाला माहिती असतील ना एवढ्या स्क्रीनवरती दिसणाऱ्या प्रॉब्लेमची तरी भरपूर येते त्याच्यातलंच एखादं फायनलला सुद्धा पडणार. हा आता पुढे बघा ह्याच्यातला पॉलिमर कुठला आहे हा. ह्याचं मॉलिक्युलर वेट एवढं आहे. मोनोमर कोणता आहे हा. तर हे डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ मोनोमर. आर यू गेटिंग? समजलं का सर्वांना? येस मॅम. आता हा सांगा बरं. येस मॅम. हा सांगा बरं. पॉलिमर ऑफ पॉलिथिन. हे 25,000 काय पॉलिमर आहे का मोनोमरच आहे. पॉलिमर. आणि 104 काय आहे? मोनोमर. त्या केमिकल रिएक्शन डोक्यात घालायची काय गरज आहे का जर त्यांनी ऑलरेडी दिलेलंच असेल किंवा आपल्याला ओळखता येत असेल तर. याच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्यांनी आपल्याला चुकवायला काहीतरी दिले. हा पुढे हे ग्रॅम मध्ये दिलेलं आहे ह्याचा विचार करायचा का? नो. नाही. मग काय भागिले काय करायचं. पॉलिव्हिनिल क्लोराइड मध्ये हुईज मोनोमर इनक्लोराइड. 20,000 भागिले व्हिनिल क्लोराइडचं मॉलिक्युलर वेट. आर यू गेटिंग? येस आता ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि वही मध्ये हे सगळे प्रॉब्लेम संध्याकाळी सोडवायचे. तेच 7 स्क्रीनशॉट काढायचा. काढला मॅम. मोठी साईज करते जरा म्हणजे ओळखायला येईल. काढा आता. हे कधी कधी पडलंय ते परीक्षेचे नाव पण दिलेले बघा कधी कधी पडलं. टेक अ स्क्रीनशॉट. येस मॅम. सगळे प्रॉब्लेम सोडवायचे बरं का. तुम्ही एक वेळेस थेरी कमी करा पण प्रॉब्लेमचा अभ्यास करा कारण थेरी दगा देणार नाही तुम्हाला. प्रॉब्लेम ऐन वेळेस तुम्हाला अडचणीत आणतील. ओके शॅल वी स्टॉप हिअर. कुणाला काय अडचण आहे का? रोल नंबर 63 हॅव यू प्रेझेंट? रोल नंबर 63. अं 5 तारखेला पहिलाच पेपर केमिस्ट्रीचा आहे माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना. बघितलं का टाइम टेबल? यस मॅम. नोटबुक कम्प्लीट Yes, असावेत. ma'am. नोट्स असावेत. झेरॉक्स काढून घ्या. महत्वाच्या पॉइंट खाली अंडरलाईन करा. एमसीक्यूज त्या शिक्षकांकडून मागून घ्या. आता इथून पुढच्या जबाबदाऱ्या तुमच्या आहेत. आम्हाला 20 ते 25 तारखेपर्यंत सगळा सिलेबस 20 तारीखच दिलेली आहे डेडलाईन. तर 20 तारखेपर्यंत सिलेबस संपवायला सांगितलेले आहेत. कोण सिलेबस पळवत असेल काही समजत नसेल तरी पण सांगत चला. कुठल्या विषयाच्या अडचणी असतील त्याही तुम्ही माहिती करून दिल्या पाहिजेत. ऐन वेळेस आपला रिझल्ट कमी लागायला नको आहे. टॉपर जास्त पाहिजेत आपल्या क्लास मधले. कुणाला काही अडचण आहे का बाकीच्या सब्जेक्टची किंवा केमिस्ट्रीची किंवा कशाची जी असेल ती असेल? काही नाही ना? ओके